नमो नमः आत्मीयाः छात्राः। संस्कृत अध्ययनस्य तृतीयवर्षमिदं विद्यालयस्य च अन्तिमवर्षं। शालान्तपरीक्षिकायाः अन्तिमं सोपानम् उल्लङ्घ्य विशालं जगत् प्रवेष्टुकामाः यूयम्। गतवर्षद्वये युष्माभिः संस्कृतभाषायाः वैशिष्ट्यानां काव्यं नाटकादि साहित्यस्य अल्पपरिचयः प्राप्तः स्यात्। पठनसमये कः लाभः अस्ति संस्कृतपठनेन? आधुनिके विशालयुगे किं प्रयोजनम् अस्याः संस्कृतभाषायाः इति प्रश्नाः कदाचित् मनसि स्फुरिताः स्युः। अतः ज्ञातव्यं यत् संस्कृतभाषायां केवलं काव्यनाटकादानि एव भवन्ति इति न। ज्ञानभाषा सा अस्माकं तपश्चर्याः कठोरपरिश्रमेः ऋषिभिः लब्धं सर्वमेव ज्ञानं संस्कृते एव अस्ति। जिज्ञासयाः यस्य परिशीलनम् अस्माकं कर्तव्यम्। संस्कृतभाषा ज्ञानं पूर्वमेव कथितम् इति मास्तु दुराग्रहः, किन्तु तत्त्वनिकषेण परीक्षम् आधुनिकेन ज्ञानेन तत् तोलनीयम् अस्माभिः। अद्य नैके परदेशीयाः अपि संस्कृतभाषाम् अध्येतुं प्रत्यहं भारतम् आगच्छन्ति। भारतीयजीवनपद्धत्याः तत्त्वज्ञानेन योगवेदान्त आयुर्वेदाभिः शास्त्रे च ते संस्कृतं प्रति आकृष्टाः भवन्ति। वयमपि जगत् जागृततया अस्माकं भाषायाः रक्षणं संवर्धनं च कुरु। संस्कृतभाषायाः यद् उत्तमं युष्माभिः लब्धं ततः पाथेयरूपेण जीवनप्रवासे सर्वदा युष्माभिः सह भवेत्। सफलभवत् संस्कृतज्ञानेन सर्वकार्येषु विशेषज्ञानं प्राप्तुं भारतस्य गौरववर्धकाः सुपुत्राः भवत्। आदर्शभूतस्य छात्रस्य गुणान् सदा स्मरत्। ज्ञानतृष्णा, गुरुनिष्ठा, सदा अध्ययनदक्षता, एकाग्रता, महत्वेच्छा, विद्यार्थी गुणपञ्चकम्। अस्माकं विशालज्ञानभाण्डारस्य कुञ्चिकारूपेण अस्ति एषा भाषा। अस्य संवर्धनस्य कार्यम् अस्माकम् एवं तदर्थम् एव प्रयत्नं कुर्मः। अद्य आरभ्यं संस्कृतसंवर्धनं तथा संस्कृतसंरक्षणं संकल्पं वयं कुर्मः। जयतु भारतं, जयतु संस्कृतं। शुभं भवतु। तर बाळांनो, यावर्षी आपण 10वीच्या वर्षामध्ये अंतिम वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे। गेले 2 वर्ष आपण संस्कृतचा अतिशय सुंदर पद्धतीने अभ्यास केला। याही वर्षी करायचा आहे। संस्कृत भाषा का शिकायची, कशासाठी शिकायची, संस्कृत भाषा शिकल्यामुळे कोणते लाभ होतात, त्यामुळे वाणी स्पष्ट होते, आपल्याला त्याचे काय फायदे होतात, हे सर्वतः याचा अभ्यास यावर्षी करायचा आहे। अर्थातच अभ्यास म्हटलं की तो मुळातच सखोल केला पाहिजे। नवीन शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासूनच बाळांनो आपण प्रयत्न करायचे आहेत, आपलं उच्च ध्येय ठेवायचं आहे। उच्च ध्येय ठेवत असताना शिक्षणाचा खरा अर्थ तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे। शिक्षणातूनच बौद्धिक आणि भावनिक शारीरिक विकास होत असतो। तर बौद्धिक शिक्षणाचा प्रभाव विचारशक्तीवर पडतो आणि शिक्षणातूनच चारित्र्य आणि नैतिकता यांची किमान पातळी तरी गाठता येते। बाळांनो, यश मिळवण्यासाठी आपण सुरुवातीपासूनच प्रयत्न करायचे। उचित ध्येय प्राप्तीसाठी आत्तापासूनच योग्य ती वाटचाल करायची आहे। यासाठी वर्षाच्या शेवटी जागं न होता सुरुवातीपासूनच पहिल्या दिवसापासूनच प्रत्येकाने यशासाठी झपाटून प्रयत्न केलं पाहिजे। आणि म्हणूनच आपण आजपासूनच यश मिळवण्यासाठी काय करायचं, तर आधी ध्येय महत्त्वाचं आहे, मग नियोजन करायचं आहे, चिकाटीनं त्या पाठीमागं लागायचं आहे आणि तयारी करायची आहे। म्हणजे वर्षाच्या सुरुवातीपासूनच ध्येय निश्चित करत गेलो की अंतिम विजय आपलाच असेल। शुभम भवतु। नमो नमः।